अनेक व्हिडिओ समोर येत आहेत की ज्यात तरुण रस्त्यावर पिस्तुलाने आहेत, अनेकांकडे शस्त्रांचे परवाने आहेत. आणि अशा वेळेस हे सगळं प्रकरण घडल्यानंतर सगळ्यात आधी बीड मधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजेत तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे. बीडमध्ये माझ्या माहितीनुसार 1500च्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच, आणि त्याहीपेक्षा 7 ते 8 हजार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत. आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत. आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात. हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं. खरं म्हणजे मी कालही म्हणालो, राज्यघटनेमध्ये तशी तरतूद नाही. राज्यघटनेत तशी तरतूद नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं. नाहीतर बीड, कल्याण, अंबरनाथ ही फिट केस आहे अशा प्रकारचं राष्ट्रपती शासन लावण्यासाठी. इतका भयंकर अत्याचार, शोषण, दहशतवाद या 2 ठिकाणी सुरू आहे. आणि महाराष्ट्राची प्रतिमा या 2 जिल्ह्यांमुळे अत्यंत मलिन होते आहे. हे देवेंद्रजींना कळलं पाहिजे, कारण ते राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत. त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे सगळ्यांचं रक्षण करण्याची. मी मगाशी आकडा सांगितला, 38 पेक्षा जास्त लाडक्या बहिणीचं कुंकू ज्या पद्धतीनं पुसलं गेलंय हत्या करून. देवेंद्रजींना माहीत नाही, गृहमंत्री, बाकी त्यांना सगळं माहीत असतं. आमचे फोन टॅप करतात, आमच्या मागे हेर लावतात, सगळं करतात ना. आमची माहिती घेतात विरोधकांची, आमचे पक्ष फोडतात, वेषांतर करून फिरतात. देवेंद्रजींनी वेषांतर करून परळीमध्ये फिरावं. धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा, आणि तो का? फडणवीस अजित पवारांचा. तो का? त्यांनी सांगावं, हे त्यांनी सांगावं. असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. मी नैतिकतेचा प्रश्न काढतो. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो. त्याची किंमत मला मोजावी लागेल. मला माहिती आहे काय चाललंय या राज्यामध्ये. हे राज्य तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललेला आहात. काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही, अमित शहाना दिसत नाही कोणत्या प्रकारचं राज्य आहे हे. शिवाजी महाराजांचं नाव सांगतोय ना आम्ही इथे. हे असं राज्य चालतं का? महाराष्ट्र राज्य कधी अशा प्रकारे चाललं होतं का? तुम्ही आम्हाला सांगताय ना खपवून घेणार नाही, किती मोठा गुन्हेगार असू द्या. मग आता हे कोण आहेत तुमचे? कोण आहेत? लाडके भाऊ आहेत, जावई आहेत? सांगा ना कोण आहेत तुमचे? हे का तुमचे एजंट आहेत? फक्त निवडून येण्याची क्षमता आहे दहशतीच्या बळावर.